मंडळी, धडकी भरवणारी ही अपघाताची दृश्य आहेत जालना जिल्ह्यातली। पण या दृश्यांपेक्षाही भयंकर आहे या अपघातग्रस्त कारची आणि त्यात मृत्यू झालेल्या चालकाची कहाणी। एसटी महामंडळात काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गवळी हे नाशिकहून अकोल्याकडे निघाले, पण रस्त्यातच त्यांचा प्रवास कायमचा थांबला। त्यांचा अपघाती मृत्यू झाला। धडकी भरवणारा हा अपघात कसा घडलाय सविस्तर समजून घेऊ। घडलं असं की एसटी महामंडळात काम करणारे नितीन गवळी हे आपली कार घेऊन अकोल्याकडे निघाले। यावेळेला दुसऱ्या एका कारमध्ये त्यांचे 2 सहकारी सुद्धा होते। आपली गाडी घरी सोडवण्यासाठी नितीन गवळी अकोल्याकडे निघाल्याची माहिती आहे। दुपारच्या सुमारास दोन्ही गाड्या जालन्याजवळ थांबल्या। जालना जिल्ह्यातल्या हायवेवरच एका ठिकाणी दोन्ही गाडीतील लोकांनी ब्रेक घेऊन चहा घेतला। पुन्हा दोन्ही गाड्या प्रवासासाठी पुढे निघाल्या। अकोल्याकडे निघाल्यानंतर नितीन गवळी हे आपल्या कारमध्ये एकटे होते, तर दुसरे 2 सहकारी नितीन गवळीच्या काही अंतर पुढे दुसऱ्या कारमध्ये प्रवास करत होते। काही वेळानं त्यांचे सहकारी पुन्हा ब्रेकसाठी थांबले, तेव्हा नितीन गवळींची गाडी दिसत नव्हती। काही वेळ वाट पाहिल्यानंतर सहकाऱ्यांनी गवळींना फोनही केला, पण त्यांचा फोन बंद येत होता। त्यामुळे ते पुन्हा मागे आले। त्यांनी रस्त्यावर शोधाशोध सुरू केली। बराच वेळ गेल्यानंतर त्यांना एक गाडी जळालेली दिसली आणि त्यांच्या पायाखालची जमीन हादरली। काही वेळापूर्वी ज्याच्या सोबत चहा घेतला होता त्याचाच या कारमध्ये जळून मृत्यू झाला होता। त्यामुळे सहकारी अक्षरशः हादरले। समोर आलेल्या माहितीनुसार ही कार झाडावर आदळली। त्यानंतर या कारला भीषण आग लागली आणि त्यानंतर या कारने पेट घेतला। अनवघ्या काही क्षणात ही संपूर्ण कार जळून खाक झाली। वेळेत मदत न मिळाल्यामुळे आणि कारमध्ये अडकून पडल्यामुळे नितीन गवळी यांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जाफराबाद पोलिसांना ही माहिती दिली आणि जाफराबाद पोलीस ठाण्याचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। या घटनेबद्दल नंतर जेव्हा त्यांच्या साथीदारांना कळलं तेव्हा पत्रकारांनी काही सवाल केले। पोलिसांनी पंचनामा करून या मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय। प्राथमिक तपासात वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज आहे, पण अपघाताचं नेमकं कारण काय होतं याचा आता पोलीस तपास करतायत। तसंच हा अपघात आहे की घातपात हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलाय। त्यामुळे आता पोलिसांसमोर या अपघाताचं नेमकं कारण आणि गवळी यांचा मृत्यू कसा झाला हे शोधण्याचं मोठं आव्हान असणार आहे। जालन्याहून अनंत साळी, लोकमत।